बेनाडीच्या श्री सिद्धेश्वर देवालयाची आख्यायिका बेनाडी गावातील श्री सिद्धेश्वर देवालयाविषयी अनेक पिढ्यांपासून एक प्राचीन लोकाख्यायिका सांगितली जाते। ही आख्यायिका स्थानिकांच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानली जाते। लोक परंपरेनुसार पूर्वी बेनाडी परिसरात धम्मय्या आणि परदेशिया या नावाचे 2 साधू राहत होते। त्या काळचे गाव कामगार पाटील कैलासवासी लखमगौडा पाटील यांनी त्यांना आश्रय दिला होता। उदरनिर्वाहासाठी दोन्ही साधूंनी शेती सुरू केली आणि साधे सात्विक जीवन व्यतीत केले। त्याच काळात श्रीशैल येथे भगवान श्री मल्लिकार्जुन यांच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ असे। सौंदत्तीहून श्रीशैलकडे जात असताना श्री सिद्धेश्वर महाराज बोलेवाडी परिसरात आले। डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी विश्रांती घेतली। तेथे धम्मय्या आणि परदेशय्या यांनी अत्यंत भक्तिभावाने त्यांची सेवा केली। त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे प्रसन्न होऊन श्री सिद्धेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी मठ स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार तेथे दगड व मातीचा मठ उभारण्यात आला। त्या काली बोलेवाडी हे गाव नदीकाठी असल्याने वारंवार पूर येत असत। त्यामुळे गावकऱ्यांनी अधिक सुरक्षित ठिकाण म्हणून बेनाडी येथे स्थलांतर करून नवीन गाव वसवले। स्थलांतरानंतर धम्मय्या आणि परदेशिया यांनी बेनाडी येथे श्री सिद्धेश्वर महाराजांची स्थापना केली आणि त्यांच्या सेवा पूजेची अखंड परंपरा सुरू ठेवली। कालाच्या ओघात मंदिराचा विस्तार आणि विकास होत गेला। इसवी सन 1931 मध्ये बेनाडी येथील आबाजी रामजी पाटील यांनी मंदिराचा जीर्णोद्धार व पुनर्बांधणी केली। त्यानंतर गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री सिद्धेश्वरांची वार्षिक यात्रा सुरू झाली। आजही ही यात्रा मोठ्या श्रद्धेने, उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते। स्थानिक श्रद्धेनुसार श्री सिद्धेश्वर हे अत्यंत जागृत दैवत मानले जाते। गावातील धार्मिक परंपरेमुळे अनेक सामाजिक व सांस्कृतिक रूढी आजही जपल्या जातात। गावात मांसाहाराची दुकाने नसणे ही देखील स्थानिक श्रद्धेशी जोडलेली परंपरा असल्याचे सांगितले जाते। आज बेनाडीतील श्री सिद्धेश्वर मंदिर भव्य स्वरूपात उभे असले तरी स्थानिक परंपरेनुसार श्री सिद्धेश्वरांचे मूळ स्थान बोलेवाडी येथे असल्याचे मानले जाते। त्यामुळे अनेक भाविक प्रथम बोलेवाडी येथील मूळ स्थानाचे दर्शन घेतात आणि त्यानंतर बेनाडीतील श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतात। ऐतिहासिक स्मृतीचा महत्त्वपूर्ण भाग मानली जाते। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सौरभ मोदी हिस्ट्री चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका। असंच फुल सपोर्ट राहू दे।